आहार, संहार, विहार, प्रहार वेगवेगळे शब्द आहेत की नाही, पण एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे रू हा धातू. पण वेगळं काय आहे तर उपसर्ग, ह्यांमुळे त्यांचा अर्थ बदलतो आहे. मग आज आपण उपसर्गांची कमाल बघणार आहोत. उपसर्ग म्हणजे नेमकं काय आहे तर शब्द किंवा धातू यांच्यात अर्थ बदल करण्यासाठी त्याच्या अगोदर आपण एक किंवा अधिक अक्षर लावत असतो. त्या अक्षरांना आपण उपसर्ग असं म्हणत असतो. आता हेच प्रूव्ह करण्यासाठी मगाशी उदाहरणं आपण इथे घेऊयात. तर कोणती तर हार ह्या शब्दाच्या अगोदर मी सं हा उपसर्ग लावला तर संहार हा शब्द तयार होतो, ह्याचा अर्थ आहे नाश करणे. पण प्र हा उपसर्ग लावला तर प्रहार हा शब्द तयार होतो, म्हणजे आघात करणे. आ हा शब्द लावला म्हणजे आ हा उपसर्ग लावला तर आहार हा शब्द तयार होतो, ह्याचाच अर्थ आहे भोजन. आणि वि हा उपसर्ग लावला तर विहार हा शब्द तयार होतो, याचा अर्थ आहे फिरणे. आता थोडे मोठे उपसर्ग बघूयात. अप हा उपसर्ग लावला तर अपहार म्हणजे चोरी असा शब्द आपल्याला मिळतो. आणि तेच उप हा उपसर्ग लावला तर उपहार म्हणजे भेट, गिफ्ट, नजराणा असा आपल्याला शब्द मिळत असतो. तेच उप अधिक आ असा आपण उपसर्ग लावला तर उपाहार म्हणजेच काय आहे तर फराळ हा अर्थ असणारा आपल्याला शब्द इथे मिळत असतो. तर असेच वेगळे शब्द समजा तुम्हाला माहिती असतील जे उपसर्गाच्या कमालीने तयार होत असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि ह्यासारखेच नवनवीन आणि कल्पक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करायचं आहे इंद्रलक्ष अकॅडमीला. एम हाय, अचीव्ह हायर. लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका.